गळफास घेतलेल्या पंख्याची आता फॉरेन्सिक चाचणी होणार आहे। बघा, पंखा किती वजन पेलू शकतो याची चाचणी केली जाईल। घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या वैष्णवीने केलेली आणि त्यामुळे आता या पंख्याची फॉरेन्सिक टेस्ट जी आहे ती केली जाणार आहे। सासरा पती दिराला आज कोर्टात हजर केलं जाईल आणि या पंख्याची सुद्धा फॉरेन्सिक तपासणी केली जाईल। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून घेऊयात। सागर, आपण पाहतोय पंख्याची सुद्धा फॉरेन्सिक टेस्ट होणार आहे, काय अपडेट? नक्की सेजल, आज राजेंद्र आगवणे आणि सुशील आगवणे यांची पोलीस कोठडी संपत आहे आणि त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। त्याचबरोबर पोलिसांकडून जो आहे तो तपास केला जाणार आहे की वैष्णवीने ज्या पंख्याला गळफास घेतला तो पंखा किती वजन पेलू शकतो, तो कधी लावलेला होता आणि त्याचं छत जे आहे ते पक्का आहे का, या सगळ्या गोष्टीचं फॉरेन्सिक जे आहे ते तपास करणार आहे आणि त्यानंतर पुढील जो रिपोर्ट काय असेल तो फॉरेन्सिक पुणे पोलिसांना देईल। खरंच तिने गळफास घेतलेला होता का, याही गोष्टीचा तपास जो आहे तो पुणे पोलिसांकडून केला जाणार आहे। राजेंद्र आगवणे असतील किंवा सुशील आगवणे असतील यांचं आज पोलीस कोठडी संपून त्यांना कोर्टात हजर केलं जाईल। त्याचबरोबर निलेश चव्हाणला ही अटक केलेली होती, त्यालाही आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। निलेश चव्हाणकडून काही मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर जी सीडी आहे म्हणजे घरातील सीसीटीव्हीचं DVR आहे तोही पोलिसांनी चेक केलेला आहे। त्याचबरोबर काही पिस्टल त्याच्याकडून जप्त करण्यात आलेले आहे। या सर्व गोष्टींचा शोध जो आहे तो पुणे पोलिसांनी घेतलेला आहे आणि त्याच्या मोबाईल मधून नेमकं काय माहिती उघड होतीये हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। त्यामुळे आज पुणे कोर्ट पुन्हा त्याला पोलीस कोठडी देतं की न्यायालयीन कोठडी देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। निश्चितच धन्यवाद दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी सागर। आपण पाहतोय पंख्याची फॉरेन्सिक चाचणी होणार आहे। वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये आता ही मोठी अपडेट आहे।